ओम साईराम मैत्रिणींनो, घे भरारी सखी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत बोटनेक ब्लाऊजची डिझाईन। ह्याची तयार उंची आहे 14.5, आपण घेतलेली आहे 15 इंच। ह्याचं शोल्डर पहा, आपण घेतलेला आहे 7.5 इंच आणि मुंडाई घेतलेला आहे 7.5 इंचावरती। आता आपल्याला पहा गळ्याची रुंदी घ्यायची आहे 4 इंच। 4 इंच आपण गळ्याची रुंदी घेणार आहोत। बोटनेक ब्लाऊज आहे, त्याची उंची पण आपण 4 इंचावरती घेतलेली आहे। अशा पद्धतीने एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे। 4 इंचाचा असा एक बॉक्स तयार करून घेतला। आता हे पहा, ह्या कॉर्नर पासून 1 इंच असं डॉट करून घ्यायचं आणि 1 इंच अंतरावरती असा शेप देऊन घ्यायचा आहे। गोल असं शेप देऊन घेतलेला आहे। हे पहा, खालच्या साईडने आता 3 इंचाची पट्टी राहील अशा हिशोबाने आपण 3.5 इंच असं मार्क करून घेतलेलं आहे। अर्धा इंच खाली कमरेच्या साईडला शिलाई मार्जिनमध्ये जाणार आहे। या पद्धतीने खालच्या साईडनेही 4 इंचावरती आपण असा मार्क करून घेतलेला आहे आणि अशी डिझाईन करून घ्यायची आहे आपल्याला। जरा डार्क उमटवून घ्यायचं आहे। आता हलक्या हाताने असं दाबून घेतलं की मागच्या साईडला ही डिझाईन उमटून येते। आता आपण मेन फॅब्रिक आणि अस्तरला कमरेच्या साईडने आता स्टिच करून घेणार आहोत। व्यवस्थित असं कमरेच्या बाजूला दोन्ही पार्ट एकावर एक ठेवून असं स्टिच करून घेतलेलं आहे। तर नेकचा शेप देऊन घेऊ। मी अशाच पद्धतीने कपडा जॉईंट करते। हे पहा मैत्रिणींनो, मी अशाच पद्धतीने नेक कुठलाही गळ्याची डिझाईन बनवली तर मी अशाच पद्धतीने जॉईंट करून घेते। कपडा कट करून त्यानंतर शिलाई कधी मारत नाही। माझ्याकडनं कपडा मागे पुढे होण्याची मला भीती वाटायची, त्यामुळे माझी सवय पडून गेलेली आहे। मी कुठलाही नेक असला तरी मी डायरेक्ट कधी कट करत नाही। मेन फॅब्रिक आणि अस्तर एकमेकांवरती ठेवून घेते, व्यवस्थित असं जोडून घेते आणि त्यानंतरच कट करते। अशा पद्धतीने करून पहा, मागे पुढे होत नाही, व्यवस्थित फिनिशिंगमध्ये असं कट होतं आपलं आणि व्यवस्थित अशी डिझाईन पण येते। कटिंग केल्यानंतर कपड्यामध्ये झोळ येण्याची शक्यता असते, त्यामुळे मी कट करत नाही। तुम्हाला असं डायरेक्ट नाही जमलं तर तुम्ही पिन लावून पण करू शकता, ज्याची त्याची आपली वेगळी पद्धत असते। अशा पद्धतीने पाहता आपण कट करून घेतलेलं आहे आणि छोटे छोटे नॉच देऊन घेतलेले आहेत व्यवस्थित गळ्याला फिनिशिंग येण्यासाठी। आता आपण कपडा सरळ करून घेतलेला आहे। अशा पद्धतीने पहा, उलटवून घेतलेला आहे आणि सरळ बाजू आता केली। आता यावरती आपल्याला जशी डिझाईन केली त्यावरती शिलाई मार्जिन देऊन घ्यायची आहे। एक दाब शिलाई द्यायची, व्यवस्थित गळ्याची फिनिशिंग अशी करून घ्यायची। पहिले जिथे टोक आहे तिथे सुई आतमध्ये सोडायची आणि त्यानंतरच असं कपडा फिरवायचा आहे। व्यवस्थित फिनिशिंग सहित अशी जसं आपण गळा घेतलेला आहे त्यावरती व्यवस्थित अशी शिलाई यायला हवी, मागे पुढे जायला नको। 1 पॉईंटचं फक्त अंतर सोडून लगेच आपण शिलाई देऊन घ्यायची आहे। एकदम तंतोतंत कॉर्नरला द्यायची नाही आणि थोडी आतमध्ये जाऊ द्यायची नाही। 1 पॉईंट अंतर सोडायचं आणि त्यानंतर शिलाई देऊन घ्यायची आहे। व्यवस्थित कपडा खालचा वरचा दोन्ही बाजूचं चेक करून घ्यायचा आहे। मध्ये असं झोळ नाही यायला पाहिजे किंवा एकमेकांवरती कपडा मागे पुढे नको व्हायला। अशा पद्धतीने पहा, आता आपण अशी पूर्ण शिलाई देऊन घेणार आहोत। खूप सोपी आणि मस्त अशी सुंदर डिझाईन आहे। या पद्धतीने डीप नेकही होतो आणि बोटनेकही ब्लाऊज होतो। सुंदरशी अशी डिझाईन तयार झाली पहा आपली। कॉर्नरच्या साईडला व्यवस्थित असं लक्षपूर्वक शिलाई देऊन घ्यायची आहे, कारण तिकडे जर असं थोडी सुई मागे पुढे झाली तर कपडा कॉर्नरचा खेचला जातो। व्यवस्थित नोक आहे तसंच फिनिशिंग सहितच आपण अशी व्यवस्थित अशी शिलाई देऊन घ्यायची आहे। ही पहा, आता आपण दाब शिलाई देऊन घेतलेली आहे। आता याला आपल्याला टक्स देऊन घ्यायचे आहेत। आधी टक्स देऊन घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला लेस लावून घ्यायची आहे। अर्धा इंच अंतर दोन्ही साईडने पकडलेलं आहे। टक्सची उंची घेतलेली आहे आपण 3.5 इंच, पूर्ण तयार 3.5 इंच टक्स उंची घ्यायची आहे।
आणि टक्सची रुंदी दोन्ही साईडने मिळून 1 इंच अंतर होईल असं अर्ध्या इंचावरती देऊन घ्यायची आहे. अशाच पद्धतीने ह्या बाजूने करून घ्यायचं आहे. बॅगचा टक्स पण खूप महत्त्वाचा असतो मैत्रिणींनो. टक्सविषयी एखाद दिवशी मी व्हिडिओ बनवेल तुम्हाला. थोडा छोटा किंवा एक्स्ट्रा कपडा घेऊन जास्त टक्स का घ्यावा लागतो हे तुम्हाला मी एखाद्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे सांगेल. आता आपले दोन्ही टक्स देऊन झालेले आहेत. आता याच्यावरती आपल्याला दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. दाब शिलाई देताना टक्स घेतला आहे तो कपडा खालीवर व्हायला नको ह्याची काळजी घ्यायची. सरळ रेषेत व्यवस्थित अशी शिलाई देऊन घ्यायची आहे. ही पहा आता आपली ही पण शिलाई देऊन झाली. आता आपण याला लेस अटॅच करणार आहोत. आपल्याला इकडे बटन लावायचं नाही आहे, त्यांना बटन नको आहे, पूर्ण जॉईंट गळा पाहिजे. त्यामुळे आपण आधी या साईडने लेस लावून घेणार आहोत. लेस जाड असो किंवा पातळ असो दोन्ही साईडने लेसला कधीही शिलाई देऊन घ्यायची, म्हणजे ती उचकल्यासारखी दिसत नाही. आणि लेस लावताना प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगते खालच्या साईडने जो मॅचिंग आहे तोच धागा ठेवायचा, परंतु वरच्या बाजूने ज्या कलरची लेस असेल तोच धागा वापरायचा. अशा पद्धतीने पहा आता आपल्याला व्यवस्थित असं इथेही 1 ते 2 पॉईंटचं अंतर सोडूनच लेस लावायची आहे. थोडासा ब्लाऊजचा कपडा दिसायला पाहिजे अशा हिशोबाने तुम्ही लेसला अटॅच करा. कधीही तंतोतंत एकदम कॉर्नरवरती लेस नाही लावायची. ही पहा मी पूर्ण लेस अटॅच केलेली आहे. तिथे तुम्हाला अलीकडच्या साईडला थोडासा आपला ब्लाऊजचा कपडा दिसत आहे. असेच हिशोबाने लावायचं. पायपिंग केल्यासारखं त्याला लुक येतो आणि खूप सुंदर दिसतो. एवढ्या छोट्या छोट्या टिप्स सांगते मैत्रिणींनो. व्हिडिओ लक्षपूर्वक पहा, समजून घ्या आणि प्लीज व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा. तुमच्या काही प्रश्न असेल तर नक्की कमेंट करून सांगा, नक्कीच रिप्लाय देईल त्यावरती. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करत जा मैत्रिणींनो. तुम्ही जर कमेंट केली तर मलाही वाटतं तुम्हाला शिकवलेलं समजतं, आवडतं. नवीन नवीन काही डिझाईन हव्या असतील त्यासाठी नक्की आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येतील. नवीन नवीन डिझाईन भरपूर असतात पण तेवढा वेळ भेटत नाही टाकायला. जसं ॲड्रेस होतं तसं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते. कॉर्नरवरती व्यवस्थित असं दुमडवून नंतरच आपल्याला लेस अशी अटॅच करून घ्यायची आहे. कॉर्नर व्यवस्थित एकदम लक्षपूर्वक असे जोडून घ्यायचे आहेत आपल्याला. हे पहा असे ते आपण दोन्ही साईडनी लेस अशी जोडून घेतलेली आहे. आता आपल्याला नेकच्या साईडने लेस लावून घ्यायची आहे. फक्त नेकची डिझाईन बनवण्यामध्ये जास्त मेहनत असते. पहा रेग्युलर ब्लाऊज वेगळाच असतो आपला, सेम जसे दुसरे आहेत तसेच असतात. खालच्या साईडने पहा आता मी दोन्ही साईडने शिलाई देऊन घेतलेली आहे. व्हिडिओ खूप मोठा होतो त्यामुळे मी तुम्हाला एक साईडने शिलाई दिलेलं दाखवलेलं आहे. अशाच पद्धतीने पहा आता आपल्याला नेकच्या साईडनेही लेस लावून घ्यायची आहे. लेस थोडी लूज ठेवायची, कधीही टाईट अशी खेचल्यासारखी करायची नाही. लेस खेचली की ती उलटी पडल्यासारखी दिसते नेकवरती. आता हे पाहता दोन्ही कॉर्नर समोरासमोर करायचे आहेत आपल्याला. त्यावरती अशी लेस लावून घ्यायची आहे. कोणाला जर बटन आवडत नसेल तर त्यावेळेस तुम्ही ही ट्रिक यूज करू शकता. नॉड किंवा मागच्या साईडने नॉड किंवा बटन यूज की काही लोकांना आवडते, काहींना आवडत नाही. सर्वांना पॅकनेक हवा असतो. अशा पद्धतीने लावलं तर तुमचं कामही कमी होते आणि लुकही खूप छान येतो. लेस लावल्यानंतर तुम्हाला समजून येणार नाही पहा आतमध्ये आपण काय केलेलं आहे काय नाही ते. सेपरेट नेक आपण एकत्र केला आहे तोही समजून येणार नाही. हा पहा आता हे ब्लाऊजचा बॅगचा फायनल लुक झाला. आता तुम्हाला पूर्ण ब्लाऊजचा लुक दाखवत आहे मी. ह्याची स्लीव्स पण डिझाईनचीच आहे. हे पहा अशा पद्धतीने आपला हा पूर्ण ब्लाऊज रेडी झालेला आहे. कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि एक छोटीशी कमेंट करायला विसरू नका. हा आपला फायनल लुक. व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार.
ही पहा अशी आपण स्लीव्ज घेतलेली आहे. अशा पद्धतीचा हा आपला पूर्ण ब्लाऊज रेडी झालेला आहे. स्लीवची पण व्हिडिओ मी टाकलेला आहे. थँक्यू.